स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र भैरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ। गुरु कान्होजी जयधेंचे प्रथम दर्शन। काय दौलतराव, राजांना भेटायला आलाय ना? तानाजीने डोळ्यावरील पागोटे घट्ट करत विचारले। होय, पण राजे आहेत तरी कुठं? आणि आज इतके घोडे का आलेत? म्हणजे इतकी रेलचेल का महालाबाहेर? महालाबाहेरील दृश्यावर नजर फिरवत दौलतरावाने विचारले। बऱ्याच घोड्यांसह सैनिक महालाबाहेर जमले होते। लांबचा प्रवास करून थकले होते, विसावासाठी थांबले होते। घोड्यावर मडकीच्या मडकी पाणी ओतून त्यांची स्वच्छता केली जात होती। विहिरीतून भराभर पाणी उपसणे सुरू होते। दादोजी आलेत कर्नाटकातून। सगळा फौजफाटा घेऊन ते कोंढाण्यावर जाणार आहेत। दादोजी तिथले सुभेदार आहेत, तानाजी म्हणाला। कोंढाणा ऐकून आहे या किल्ल्याबद्दल? दौलतराव म्हणाला। होय, दख्खनचा काळीज आहे तो किल्ला, तानाजी उद्गारला। बोलता बोलता ते दोघे महालात प्रवेशले होते। महालात प्रवेश करताना तेच पहारेकरी होते ज्यांनी पहिल्यांदा दौलतरावाला थांबवले होते। त्यांनी दौलतरावाला पाहून स्मित केले। दौलतरावानेही त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। शिवबांनी मित्र म्हणून पाठीवर हात ठेवून सुद्धा आणि स्वराज्याची इतकी मोठी जबाबदारी मिळून सुद्धा त्याचे पाय तितकेच जमिनीवर होते। त्याच्या वर्तनात किंचित सुद्धा बदल झाला नव्हता। नगरखान्यातून पुढे गेल्यावर त्यांना समोर एक धिप्पाड देह यष्टीचा पुरुष दिसला। सगळे त्यांच्या अवतीभोवती अदबीने उभे होते। त्यांच्या मिशांचा घेर पार कानापर्यंत पोहोचला होता। दाढी मिशांचा रंग पांढरा झाला असला तरी कमरेचा ताठा अजून वाकला नव्हता। त्याने अंगावर पांढरा अंगरखा पेहरला होता आणि कमरेखाली तंग विजार होती। डोक्यावर लाल पगडी होती। पायात पंजावर थोडे टोक बाहेर आलेल्या वाहना होत्या। अंगरख्याचा उजवा बंद डाव्या काकेखाली फितेने बांधला होता। अंगरख्याचा गळपट्टा लाल रंगाचा सुबक आणि नाजूक होता। त्यांच्या उजव्या दंडावर लाल धाग्याच्या सहाय्याने एक सुवर्णपट्टी तंग बांधली होती। त्या सुवर्णपट्टीत मोडी भाषेत काहीतरी 3 शब्दात लिहिलेले होते। कदाचित तो एखादा मंत्र असावा। तो पुरुष म्हणजे कोंढाण्याचे सुभेदार दादोजी कोंडदेव होते। त्यांनी त्यांच्या काही सेवकांना भराभर सूचना दिल्या आणि ती माणसे आज्ञा घेऊन लगबगीने निघाली होती। दादोजी वळून तानाजी आणि दौलतरावाकडे पाहणार इतक्यात सदरेवरून उतरत शिवबाराजे बाहेर आले। त्यांच्यासोबत एक आडदांड सरदार होता। शिवबाने पटकन दादोजींच्या चरणांना स्पर्श केला। दादोजींनी शिवबाराजांचे झुकलेले खांदे वरच्यावर पकडले आणि शिवबाराजे म्हणत आलिंगन दिले। कसे आहात दादोजी काका? तुमचे हेच शब्द ऐकण्यासाठी कान आतुरले होते। बोलताना दादोजींच्या नेत्रांच्या कडा किंचित पाणावल्या होत्या। शिवबा आणि दादोजींची ही भेट पाहताना तानाजी आणि दौलतरावांना भरून आले होते। आपसुक राजांच्या डोळ्यात दाटलेल्या आनंदाश्रूंच्या सावटाने सगळे वातावरण आनंदमय झाले होते। शिवबांच्या बाजूला उभा असलेला उंच आडदान पुरुष स्मित करत म्हणाला, झाले बघा एकदा शिवबांची भेट। शिवबा कर्नाटकातून निघाल्यापासून दादोजींनी एकच रट लावून ठेवली होती। शिवबाराजे किती मोठे झाले असतील? मला सांगा, एका वर्षात किती मोठे होणार आहात तुम्ही राजे? अहो कान्होजी, तुम्हाला दिसलं नसेल पण आम्हाला दिसलंय। राजे मोठे झालेत, खूप मोठे झालेत। उंचीनं एका वर्षात फारशी वाढ झाली नसली तरी कर्तृत्वानं बघा। दादोजींच्या तोंडून कान्होजी हे नाव ऐकताच दौलतरावाने चमकून पाहिले। शिवबासोबत आलेला तो आडदांड पुरुष कान्होजी जयदेव होते। भारी भक्कम दंड त्यांच्या अंगरख्यावरून सुद्धा दिसत होते। ताट मानेचे आणि खांद्यांचे मिलन एका उतरत्या माणसाच्या कांब्याने झाले होते। काळ्या भारदस्त मिशांचा आकडा त्यांच्या चेहऱ्याचा रुबाब आणखी वाढवत होता। फुगलेली छाती आणि कमरेपर्यंत निमुळते होत जाणारे पोट त्यांच्या शरीरयष्टीचे सौंदर्य आणखीनच खुलवत होते। मावळातले प्रतिष्ठित सरदार होते कान्होजी जयदेव। त्यांचे नाव आणि दरारा जितका मोठा होता तितकीच त्यांची शहाजीराजांप्रती निष्ठा होती। गनिमी कावा या युद्धनीतीत ते तरबेज होते। आज ते सुद्धा दादोजी सोबत कर्नाटकातून आले होते। जिजाऊ साहेबांनी सगळं सांगितलंय आम्हाला। तुम्ही काय काय तयारी सुरू केली ते। तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल राजे। मी वृद्ध तुमच्या यशाची घोडदौड कधी माझ्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही, पण माझी विद्या आणि माझी शिकवण माझ्या रूपात तुमच्यासोबत नेहमी उभी असेल। आनंदाश्रूंचे कधी दुःखाच्या अश्रूत रूपांतर झाले हे तिथे उपस्थित कोणालाही उमगले नाही। शिवबाने आवडा गिळत म्हटले, काका तुम्ही इतकेही वृद्ध नाही आहात। 4 गनिमांशी एकाच वेळी 4 हात करता।
शिवबांच्या शब्दांनी वातावरण थोडे हलके झाले होते। दादोजी आणि कान्होजींच्या चेहऱ्यावर स्मित उमटले होते। नंतर शिवबांनी 2 पावले पुढे येऊन तानाजी आणि दौलतरावांकडे पाहिले आणि दादोजींना सांगू लागले, काका, हे माझे सवंगडी तानाजी आणि दौलतराव। दादोजींनी दोघांकडे पाहिले आणि स्मित करत विचारले, काय, कसा सुरू आहे शस्त्राभ्यास? आता काळजी करू नका, आम्ही आलो आहोत। चांगले धडे गिरवून घेतो तुमच्याकडून। कान्होजी जेधेही आहेत ते सगळ्या विद्यामध्ये तुम्हाला पारंगत करतील। मी 8 दिवस कोंढाण्यावर जाऊन येतो, तोपर्यंत कान्होजी तुम्हाला शिकवतील। दौलतराव दादोजींचे शब्द ऐकत होता, परंतु तो फक्त कान्होजींकडे पाहत होता। तो कान्होजींच्या व्यक्तिमत्व आणि रुबाबाने प्रभावित झाला होता। कान्होजी जेधे त्याला हेरगिरीचे धडे देणार होते हे जिजाऊ साहेबांनी आधीच सांगितले होते। हे दौलतरावाला पटकन आठवले। तसे तो पुढे झाला आणि त्याने कान्होजींच्या चरणांना स्पर्श करून प्रणाम केला। मनोमन त्याने त्याच्या गुरुलाच नमन केले होते। नंतर त्याने दादोजींना सुद्धा नमस्कार केला। तानाजीने सुद्धा आता दौलतरावाचे अनुकरण केले। दुपारचा प्रहर संपला होता। महालातील शस्त्रागाराला लागून असलेला शस्त्राभ्यास करण्यासाठीच्या मोकळ्या जागेत कान्होजी शिवबांना दांडपट्टा चालवण्याचे नवे तंत्र शिकवत होते। दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन उजव्या हातातील दांडपट्ट्यानं शत्रूला होल देऊन डाव्या हातातील दांडपट्ट्यानं चपळतेने शत्रूच्या ओठावर वार करावा। ओठ नाजूक असतात। कमी ताकदीच्या फटक्यात सुद्धा ओठांचे 2 तुकडे होतात। ओठ अतिसंवेदनशील असल्यानं ओठांचा त्रास मेंदू सहन करू शकत नाही आणि शत्रू गोंधळतो। त्याची प्रतिकार करण्याची शक्ती काही वेळासाठी कमकुवत होते। तितक्या वेळेत शत्रूवर आणखी वार केल्यानं शत्रू जमिनीवर पडल्याशिवाय राहणार नाही। कान्होजी आणि शिवबा चांगलेच घामाघूम झाले होते। ते बऱ्याच वेळापासून अभ्यास करत होते। आता कान्होजींनी शिवबांना थांबायला सांगितले। त्याने दौलतरावावर नजर टाकली, तसे दौलतराव दांडपट्टा घेऊन पुढे आला। जिजाऊ साहेबांनी आणि शिवबांनी तुझ्या सामर्थ्याबद्दल खूप काही सांगितलं आहे, आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो। कान्होजींनी दोन्ही हातातील दांडपट्ट्यांना झटका दिला, तसे दांडपट्ट्यात वलय निर्माण झाली। त्यांचा एक विशिष्ट आवाज निर्माण झाला। दौलतरावांनी कान्होजींना वाकून नमस्कार केला आणि दोन्ही हाताच्या मुठी एकावर एक आदळल्या। त्या दणक्याने त्याच्याही दांडपट्ट्यात वलय निर्माण झाली। मग त्याने दोन्ही दांडपट्टे बाजूला धरले। एक हात हवेत फिरवून त्याने दुसऱ्या हातातला दांडपट्टा कान्होजींच्या अंगाच्या दिशेने फिरवला। कान्होजींनी चपळतेने एक गुडघा वाकवून पाठीतून तोल मागे घेत दांडपट्ट्याचा वार चुकवला। दौलतरावाने दुसऱ्या हातातील दांडपट्ट्याने सपकन प्रहार केला। तो प्रहार कान्होजींनी त्यांच्या हातातील दांडपट्ट्यावर झेलला। कान्होजींनी मुद्दाम रक्षात्मक पवित्रा घेतला होता। ते दौलतरावाकडून अभ्यास करून घेत होते। दौलतरावाने आणखी एक वार केला, तोही कान्होजींनी चपळतेने झेलला। दौलतराव सपासप वार करू लागला। त्याच्या वार करण्यात वेगळेपण होते। चपळतेसोबत शक्तीचे अद्भुत मिश्रण होते। संयम आणि योग्य वेळेवर योग्य पवित्रा घेण्याचे कसब त्याच्या प्रहारातून कान्होजींना दिसत होते। दौलतराव हवेतून चपळतेने कोलांटोड्या घेऊन पापणी लावण्याच्या आत पाय जमिनीवर ठेवत दांडपट्ट्याचा वार करत होता। कान्होजी त्याचे वार तितक्याच माहिर योद्ध्याप्रमाणे चुकवत होते। त्यांच्या जागी कोणी कच्चा योद्धा असता तर दौलतरावाचे वार जीवावर बेतले असते। दौलतराव आता द्वेषाने प्रहार करत होता। त्याच्या एका शक्तिशाली वाराने कान्होजींच्या उजव्या हातातील दांडपट्ट्याचा पत्रा तुटला होता। कान्होजींनी चपळतेने तो दांडपट्टा हातातून काढत डाव्या हातातील दांडपट्ट्याने दौलतरावाचा वार झेलला। आता ते डाव्या हातातील दांडपट्ट्याने दौलतरावाचे वार झेलत होते, पण एक वार शेवटी चुकला आणि दौलतरावाचा सळसळ करणारा दांडपट्टा कान्होजींच्या खांद्याला स्पर्शून गेला। त्यांच्या पांढऱ्या शुभ्र अंगरख्यावर तांबडी रेग उमटली। माफ करा गुरुदेव, म्हणत दौलतराव पटकन पुढे आला। शिवाजीराजे तानाजीही पुढे झाले। शस्त्राभ्यासाच्या ठिकाणी आधीच एक लेप तयार ठेवला होता। एक सेवक तो ते घेऊन आला। कान्होजींनी अंगरखा काढला। त्या सेवकाने त्या जखमेवर लेप लावला। अजून काही भरलेल्या जुन्या जखमा कान्होजींच्या उघड्या छातीवर दिसत होत्या। त्यावरून त्यांनी किती युद्धांचा सामना केला असेल याची जाणीव होत होती। काळजी नसावी दौलतराव, यापेक्षा मोठमोठ्या जखमांना सहन केलं या शरीरानं, पण तुमच्या मनगटांना तोड नाही। तुम्ही महान योद्धा आहात, पण तुमच्यावर जी जबाबदारी दिली आहे तिथं दांडपट्ट्याची आणि तलवारीची फारशी गरज भासणार नाही, कान्होजी म्हणाले। दौलतरावांनी कान्होजींचा अंगरखा तयार ठेवत स्मित केले। असे कोणतेही शस्त्र नाही ज्यात दौलतराव तरबेज नाहीत। दौलतरावाच्या पाठीवर हात ठेवत शिवबा म्हणाले,
कान्होजींनी दौलतरावाच्या हातून अंगरखा घेतला आणि ते त्यांच्या अंगावर चढवू लागले, परंतु जखमेमुळे एका बाहीत हात घालताना त्यांना त्रास जाणवला। सेवक पटकन पुढे होऊन त्यांना मदत करू लागला। ते एका हातानेच अंगरख्याची फीत बांधत म्हणाले, दौलतराव, आज महालीस थांबा, सायंकाळच्या भोजनानंतर तुमच्याशी चर्चा करतो। जी गुरुदेव। कान्होजींनी स्मित करून पाहिले तसा त्यांच्या मिशेचा आकडा थोडा वर सरकला। ते 2 पावले पुढे येऊन म्हणाले, गुरुदेव नको म्हणूस, कान्होजी म्हटलं तरी चालेल, मी सुद्धा आता शिवाजी राजांचा सरदार आहे। शहाजी राजांनी तसा आदेश दिलाय मला। दौलतराव स्मित करून म्हणाला, तुम्ही माझे प्रथम गुरु आहात। तुमच्या विद्यांचा आणि तुमच्या रणनीतीचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी शिवबांनी माझ्यावर दिली आहे, त्यामुळं मी तुम्हाला नावानं हाक देऊ शकत नाही, माफी असावी। बरं, तू ऐकणार नाहीस, चला येतो राजे, आज्ञा द्यावी, म्हणत कान्होजींनी शिवबांना वाकून नमस्कार केला। शिवबाने स्मित करून होकारार्थी मान हलवली आणि ते तानाजीकडे वळले। तानाजी, तुम्हीही थांबा आज महाली, जशी आज्ञा राजे, तानाजी म्हणाला। ही खूप मोठी जबाबदारी आहे दौलतराव, कान्होजी म्हणाले। महालातील मंत्रणा कक्षात समोरच्या आसनावर जिजाऊ साहेब बसल्या होत्या। त्यांच्या उजव्या बाजूला शिवबाराजे, डाव्या बाजूला कान्होजी जेधे आणि कान्होजींच्या बाजूला तानाजी आणि दौलतराव बसले होते। कान्होजी पुढे बोलू लागले, स्वराज्याला फुलवण्यासाठी, विस्तारण्यासाठी आपल्याला तिन्ही बाजूने इस्लामिक शासकांचा सामना करावा लागणार आहे। 4-5 पिढ्यांचे हे शासक खूप प्रबळ आहेत। सैन्याच्या जोरावर त्यांना हरवणं सहज शक्य नाही। त्यात नाहक आपल्या सैन्यांचा अंत होईल। त्यासाठी गनेमिकावा ही स्वराज्याची मूळ युद्ध नीती असली पाहिजे, हे शहाजी राजांचेही मत आहे। हो, अगदी बरोबर, जिजाऊ साहेब शिवबांकडे पाहत म्हणाल्या। गुप्तहेर बनून शत्रूच्या गोटातून जशी तशी खबर राजापर्यंत पोहोचवेन। ही जबाबदारी मी शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडेन आणि ती सुद्धा अतिशय गुप्तरित्या, दौलतराव ठामपणे म्हणाला। हे तितकं सोपं नाही, त्यासाठी विशेष तयारी करावी लागेल, कान्होजी पटकन म्हणाले। दौलतरावाला पहिल्यांदा जाणवले की तो उतावळेपणा दाखवत आहे। त्याने त्याच्या मनावर ताबा आणला आणि होकारार्थी मान हलवत त्याने कान्होजींकडे पाहिले। आदिलशाही हेर कसे कार्य करतात? जिजाऊ साहेबांनी विचारले। ते हेरगिरी कमी, मौजमस्ती जास्त करतात, स्मित करून कान्होजी म्हणाले आणि पुन्हा पुढे बोलू लागले। आदिलशाही हेर आळशी आहेत, ते फारशी मेहनत घेत नाहीत, शत्रूच्या दरबारात राहून अगदी छोट्या छोट्या पदांपर्यंत पोहोचतात, पण स्वराज्याचे हेर आपल्याला शत्रूच्या गोटात सर्वोच्च पदांवर स्थापित करायचे आहेत। स्वराज्याच्या विस्ताराआधीच हे कार्य केलं तर हे यशस्वी होईल। अगदी बरोबर बोललात काका, शिवबाराजे समर्थन करत म्हणाले। तुझे काय मत आहे दौलतराव? जिजाऊ साहेब म्हणाल्या, मा साहेब, माझंही हेच मत आहे। सुरुवातीलाच हेर खातं पूर्णतः प्रबळ करावं, त्यासाठी मी सर्वप्रथम तयारी करतो। तयारी? शिवबाराजांनी गोंधळून प्रश्नार्थक आविर्भावाने विचारले। राजे, गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 3 इस्लामिक शासकांचा सामना करावा लागणार आहे। मग त्यासाठी इस्लामिक भाषा, इस्लामच्या धार्मिक गोष्टी, चालीरीती सगळ्यांची पूर्णतः माहिती घ्यावी लागेल, ती अंगीकारावी लागेल, अर्थात मला इस्लाम स्वीकारावा लागेल। क्षणभर शिवरायांनी दौलतरावाकडे पाहिले आणि ते बोलू लागले, अगदी योग्य, पण हे नाटक करायला तुमची मनापासून तयारी आहे का? होय राजे, स्वराज्यासाठी मान कापून देऊ शकतो, तर हे नाटक काय गोष्ट आहे, पण हे ज्ञान कसं अवगत करावं? दौलतरावाने कान्होजींकडे पाहिले। कान्होजी थोड्या वेळासाठी विचारात मग्न झाले होते। त्यांच्या मस्तिष्कात एकामागोमाग एक अशा बऱ्याच कल्पना येऊन गेल्या होत्या, पण शेवटी ते निश्चयाने म्हणाले, ही व्यवस्था मी करून देतो। दौलतराव, तुम्ही जन्मजात इस्लामिक आहात, हे तुमच्याकडे पाहून कुणालाही सहज वाटायला हवं। तुम्ही नुकताच इस्लाम स्वीकारला असेल असं जाणवलं तरी तुमच्याकडे संशयानं पाहिलं जाईल, पण हे कसं शक्य होईल? परधर्माची सवय इतकी अंगवळणी कशी पाडता येईल? याला वर्ष लागतील। शिवबाने कान्होजींकडे पाहत विचारले। दौलतराव, जिजाऊ साहेबांनी भुवई उंचावून दौलतरावांना विचारले। मा साहेब, राजे, स्वराज्यासाठी हे काय करायचंय म्हटल्यावर जास्त काळ लागणार नाही। स्वराज्याच्या ध्यासानेच हे कार्य आपोआप पूर्ण होईल। विश्वासानं सांगतो, कोणालाही संशय येणार नाही इतपत इस्लाम माझ्या अंगी भिनला असेल। खरं तर शिवबांना आणि जिजाऊ साहेबांना गहिवरून आले होते। दौलतरावाने धर्मबदल करावा हे त्यांच्या मनाला सुद्धा पटत नव्हते, परंतु ही एक नीती होती। इस्लामिक शासकांनी दुबळ्या जनतेला तलवारीच्या धाकाने धर्मांतरण करण्यास विवश केले होते। ते थांबवण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते।
दौलतरावाच्या या त्यागाच्या जोरावर महान स्वराज्य उभे राहणार असेल तर हा त्याग त्याला करावाच लागणार होता. शिवबांनी डबडबलेल्या नेत्रानं सावरले. दौलतरावाला राजांच्या नेत्रांत साचलेले पाणी सहन झाले नाही. तो पुटपुटला, राजे मन घट्ट करा, तुमचा मित्र एक सोंगाडे आहे आणि फक्त सोंग बदलतोय, मन नाही. राजे पटकन आसनावर उठले, तसे दौलतराव सुद्धा उठला. राजाने दौलतरावाला घट्ट आलिंगन दिले, पाठ थोपटली. कान्होजी आणि तानाजी सुद्धा भावुक झाले होते. जिजाऊंनी दोन्ही हातांची बोटे कपाला टेकवून मोडत शिवबा आणि दौलतरावाच्या मैत्रीची दृष्ट काढली. कार्यात यशस्वी व्हा ही शुभेच्छा दौलतराव, असे म्हणत शिवबा आसनारूढ झाले. आता तर यशस्वी होण्यापासून कोणतीही बाधा रोखू शकत नाही या दौलतरावाला, स्मित करत दौलतराव म्हणाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमलले होते. कान्होजींनी पुन्हा विषयाला सुरुवात केली. दौलतराव, 2 वर्षे तुम्ही विजापूरला एका दर्ग्यात थांबा. माझ्या काही साथीदारांची तुम्हाला मदत होईल, पण विजापुरातील त्या माझ्या साथीदारांना सुद्धा कळता कामा नये की आपण हे जाणून बुजून करत आहोत. तिथे राहून तुम्हाला त्यांच्याकडून इस्लामिक ज्ञान ग्रहण करता येईल. जी गुरुदेव. दौलतरावाने सहमती दर्शवली. दौलतराव, तुम्ही तिथून परतल्यावरच आपल्याला हेर खात्याचा विस्तार करता येईल, राजे शांतपणे म्हणाले. जी राजे. दौलतरावाने राजांना आश्वस्त केले.